तसं पाहायला गेलं तर या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे नाव, पैसा, प्रसिद्धी तर ती स्क्रिप्ट. प्रसिद्धी म्हणजे काय ते सिनेमा झालेला हिट गोष्ट. मग त्यामध्ये होतं काय, की कथा पहिली गोष्ट काय असते तुम्हाला कथा आवडते. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही आता कलाकार बरेच वर्ष काम केलं. आपणही बरेच सिनेमे एकत्र केलेत. स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपल्याला कळतं, की हा सिनेमा चालणार आहे. म्हणजे हा बॉक्स ऑफिसला हिट होईल. हा फिल्म हं. फेस्टिव्हलला चालेल किंवा घराघरात पोहोचेल. टीव्ही किंवा हा टेलिव्हिजनचा सिनेमा आहे का? म्हणजे घरात चालेल का जास्त? त्या काळात आपल्याला काय होतं, की ती गोष्ट कळते. मग त्यात तडजोड होती बऱ्याच वेळा. म्हणजे एखाद्याचं चांगली स्क्रिप्ट असेल, तर त्याच्यामध्ये असं होतं, की स्क्रिप्ट चांगली आहे, पण थोडं बजेट कमी आहे. त्यात मिळणाऱ्या प्रोडक्शन वाईज सोयी-सुविधा थोड्या कमी असतील. तर तिकडे मी कॉम्प्रोमाईज करतो, की चला, हे मला माहिती आहे हा नॅशनल अवॉर्ड विनिंगपर्यंत जाऊ शकतो किंवा कमर्शियलला हिट होणार आहे आणि गाणी त्याची चांगली आहेत. तेव्हा होतं. पण काही-काही सिनेमे असे असतात, पैसा आहे, खं आहे, खूप चकाचक आहे, कॉर्पोरेट सगळं दिसतं तुम्हाला. 4-4 व्हॅरायटी आहेत, अमुक आहे, डमुक आहे, पण त्या स्क्रिप्टमध्येच मजा नाहीये. खरं आहे. मग त्या काळात मग तीच गोष्ट होते. समजा आपण बोललो, की "सर, या स्क्रिप्टमध्ये काही दम नाहीये." हिला की आउट होणार तिथून. म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं. त्यामुळे मग कधी-कधी काय होतं, अरे हा पैसा महत्त्वाचा आहे. कारण बोलून फक्त चालत नाही. खिशातही पैसा लागतो तुमच्या. हां, म्हणजे असं हां. असं बऱ्याच वेळा होत असेल, की काय होणार नाही, पण जाऊ दे पैसे हां, तरी हां, मिळतायत मिळतात. ना. हां, बरोबर. ही गोष्ट होते आणि दुसरा विषय आला, की तो आपल्या नावाचा, सन्मानाचा. कारण आपणही चांगले सिनेमे आता सुरुवातीच्या काळात कुठलाही माणूस म्हणजे कुठलाही कलाकार असेल, टेक्निशियन असेल, सुरुवातीच्या काळात ती गोष्ट नसते. तुम्हाला स्क्रिप्ट चॉईसचा विषय नसतो. नसतो. कारण जे काम येईल ते तुम्हाला प्रामाणिक करायचं असतं. पण नंतर-नंतर तुमचं नाव होत जातं, काम होत जातं, तुमचं बजेट वाढलं जातं. म्हणजे आपणही वाढवतो आणि लोकही कधी-कधी ऑटोमॅटिकली आपलं बजेट वाढवून ठेवतात बरोबर. इनडायरेक्टली. आणि त्याच्यामध्ये होतं काय, की मग त्याच्यात आपल्याला ह्या तिघांचा बॅलन्स करणं गरजेचं आहे. नाव, पैसा, प्रसिद्धी, ती कथा. मग त्याचं कॉम्बिनेशन करून आपण ते काम करतो. चांगलं आहे. मला आणखी असा एक प्रश्न विचारायचा होता, की आता तू म्हणालास त्याप्रमाणे तू सासवडला राहतोस. तर ही नक्की कामं येतात कशी? काही घरापर्यंत शोधत येतात लोकं का काय होतं नक्की? येतात कशी नाही, नाही कामं? कामं कशी म्हणजे तुला कशी कामं मिळतात? बरोबर आहे, बरोबर आहे. नाही काय होतं, की कामं येतात कशी म्हणजे तुम्हाला आता सांगायचं असं झालं, की 2003 पासून मी सुरुवात केली. आज जवळ-जवळ म्हणजे 22-23 वर्ष झालं मी सगळं काम करतोय. तर कामाने काम मिळतं म्हणजे काय एक ओळख. पहिलं काय होतं, की तुम्हाला जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहा, कुठेही काम करा. तर तुमचं काम चांगलं असेल, तुम्ही प्रामाणिक असाल, व्यावहारिक असाल, म्हणजे तुम्हाला काम 3 गोष्टींनी मिळतं मला वाटते. तुम्ही एक तुमच्या कामाशी प्रामाणिक पाहिजे, तुमचा स्वभाव चांगला पाहिजे आणि तुमचा व्यवहार हा चांगला पाहिजे. 3 गोष्टी तुमच्या चांगल्या असतील, कामाचा दर्जा उत्तम असेल, तर तुम्हाला काम हे नेहमी मिळेल. तर हे करताना आपल्याला काम कोणी पण देऊ शकतं. म्हणजे समजा उदाहरणार्थ सेटवर आपण छान काम केलं, व्यवस्थित राहिलं, तर एखादा स्पॉट दादा पण आपल्याला एक चांगला सिनेमा देऊन जाऊ शकतो. मग आता मला मकरंद दादा अनासपुरे, मकरंद अनासपुरेंनी मला जवळ-जवळ 3-4 सिनेमे म्हणजे पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, हायवे टच गुंठामंत्री असेल, तर बरेच सिनेमे त्यांनी मला दिले. अमोल कोल्हेंनी मला बरेच सिनेमे दिले, प्रियदर्शन जाधवनी दिलेले आहेत. हे बरेच कलाकारांनी छोट्या-मोठ्या, की "हा इनाम घे, तू काम चांगलं करतोय, तुझं काम दिसतंय." कारण आपण कला दिग्दर्शनाचं किंवा कुठलंही काम टेक्निशियन काम करत असताना आपण कॅमेऱ्याच्या समोर असतो. म्हणजे मी जेव्हा कला दिग्दर्शक वासू पाटलांकडे असिस्टंट म्हणून काम करायचो. पुढे सातारा, सांगली, कोल्हापूर जेव्हा ते हं. तंबूतले सिनेमे त्या काळात यायचे हां, हां. आणि त्यावेळी होतं काही सख्खा भाऊ भाऊ पक्कावैरी नावाचा सिनेमा चालू होता आणि लाईटवाले आमचे सगळे लाईट दादा होते किंवा बाकी लोक होती. तर मी आपलं निवांत शूटिंग चाललंय तिकडे मी निवांत गप्पा मारत बसलो होतो. मग त्यांचं एकदाच त्यांनी मला सांगितलं, की "तुला जर पुढे मोठं व्हायचं असेल, तर तू कॅमेऱ्याच्या मागे नाही राहायला पाहिजे, कॅमेऱ्याच्या पुढे थांब." मग सेटवर मग तेव्हापासून मी फक्त अख्खा सेट एकटं सांभाळायचो. म्हणजे पितांबर काळे डायरेक्टर होते सत्यभामा पक्कावरीचे. होय. अशोक सराफ होते. बाकीचे सगळेच म्हणजे मोठी लोक होती. सदाशिव आमरापूरकर होते. तर त्या सगळ्यांच्या लोकांमध्ये म्हणजे मी एकटा की सगळे पूर्ण सेटअप आर्ट डायरेक्शनचं हँडल करायचो. मग ते कॉन्फिडन्स आला कामाचा. तर तुम्हाला तेव्हा तिथे पाहतात लोकं सगळी. म्हणजे तुम्हाला 200-300 लोकं पाहत असतात रोज म्हणजे महिनाभर शूटिंगमध्ये. तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवतात. तुमचं काम पाहतात, स्वभाव पाहतात, व्यवहार बघतात आणि त्यानुसार तुम्हाला 100% काम मिळतं असं मला वाटतं.